नमस्कार मित्रांनो, भव्य असं ओपन बैलगाड्या शर्यत मैदान अजितदादा केसरी पर्व 2 हे आज पूर्णत्वाला गेलेलं आहे। या मैदानाचाच पूर्ण थरार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, अजितदादा केसरी पर्व 2 हे मैदान आज पूर्ण झालं। या मैदानामध्ये 51 गट, 9 सेमी आणि 1 फायनल असं भव्य आणि दिव्य चुरशीचं मैदान आपल्याला आज पाहायला मिळालं। मित्रांनो, खऱ्या अर्थाने ह्या मैदानामध्ये सर्व टॉपचे नंदी आले होते, त्याच्यामुळे गट, सेमी आणि फायनल प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या। त्यामध्ये सर्वात जास्त चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढती आपल्याला सेमीफायनल 2 मध्ये पाहायला मिळाली। त्या सेमीफायनल 2 मध्ये अतिशय चुरशीच्या आणि टॉपच्या गाड्या त्या सेमीफायनलमध्ये होत्या। तास क्रमांक 1 वरती सुंदर कॉकटेल आणि वादळ होतं। दुसऱ्या तासावरती बकासूर आणि गोटचा सर्जा होता। तास क्रमांक 3 वरती मुरुमचा सुंदर आणि सरदार होता। त्याचप्रमाणे तास क्रमांक 5 वरती सिकंदर 8181 होता। या सेमीफायनलमध्येही जोरदार अशी लढत झाली आणि मित्रांनो, या लढतीमध्ये बकासूर आणि गोटचा सर्जा हे अतिशय सुंदर पळाले व हा सेमीफायनल त्यांनी पार करून ते फायनलसाठी पात्र झाले। त्याचबरोबर मित्रांनो, सेमीफायनल 6 मध्येही जोरदार अशी लढत झाली। त्या लढतीमध्ये तास क्रमांक 1 वरती मथुर आणि शिट्टी ही जोडी होती, तर तास क्रमांक 2 वरती गेल्या वर्षीच्या याच मैदानाचे 1 नंबरचे मानकरी तसेच खटाव मैदानामध्ये झालेला 1 नंबरचे मानकरी बब्या आणि सर्जा ही जोडी होती। त्या मैदानामध्येही मित्रांनो चुरशीची लढत झाली आणि या लढतीमध्ये काही कारणास्तव मथुरचा पराभव झाला आणि सर्जा आणि बब्या यांनी चांगल्या रीतीने आपला पळ दाखवून सेमीफायनल 6 पार करून फायनलसाठी पात्र झाले। आता खरी लढत होती ती फायनल फेऱ्यामध्ये, कारण मित्रांनो फायनलचा फेरा हा अतिशय चुरशीचा आणि अतितटीचा झाला। यामध्ये बकासूर आणि घोटचा सर्जा होता, बब्या आणि निंबाळकरांचा सर्जा होता। त्याचबरोबर पिस्टन आणि हरण्या ही जोडी होती, गजा आणि 4x4 आणि राजा ही जोडी पण होती। त्याचबरोबर पुष्पा आणि पेडा ही एक जोडी होती। त्याचबरोबर लक्षा आणि चिक्या ही एक जोडी होती आणि त्याच्याबरोबर सरदार आणि कबाली 4x4 असे नामांकित बैल सगळे या फायनलच्या फेऱ्यामध्ये पळणार होते। त्याच्यामुळे हा फायनल फेराही अतिशय चुरशीचा आणि लढतीचा अशा प्रकारचाच मित्रांनो झालेला आहे। हे सर्व नंदीही अतिशय सुंदर पळाले। या फायनल फेऱ्यामध्ये अतिशय चुरशीची आणि काटाकीर लढत झाली ती म्हणजे तास क्रमांक 1 वरती बकासूर आणि गोटचा सर्जा पळाले, तसेच तास क्रमांक 2 वरती बब्या आणि निंबाळकर सरांचा सर्जा ही जोडी पळाली। या जोडीमध्ये सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत अतिशय काटाकीर अशी लढत झाली आणि ती लढत मित्रांनो सामना निकालामध्ये देण्यात आली। त्याचबरोबर मित्रांनो, बकासूर आणि गोटचा सर्जा ही गाडी अतिशय सुंदर पळाली, कारण मित्रांनो ही गाडी तास क्रमांक 1 वर पब्लिकच्या बाजूने लागली होती। तरीही या गाडीनं सुंदर असा पळ दाखवून या मैदानामध्ये चुरस दाखवून सामना निकालामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आणि हा छोटा सर्जा हा देखील सुंदर असा पळाला। त्याच्याने पूर्ण पब्लिकचे लक्ष गोटच्या सर्जा याच्याकडेच होतं। तोही सुंदर अशा पद्धतीने आपला पळ दाखवला। त्याचबरोबर मित्रांनो, मागच्या खटाव मैदानामध्येही बब्या आणि हिंद केसरी सर्जा या जोडीने प्रथम क्रमांक मिळवला होता। त्या मैदानामध्ये त्या गाडीचा पळ बघून सर्व प्रेक्षकांची इच्छा होती की या अजितदादा केसरी पर्व 2 मध्येही हीच गाडी पळाली पाहिजे, कारण अजितदादा केसरी पर्व 1 मध्ये हाच जोड पळाला होता आणि त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता। त्याच प्रकारची प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे आजही ही गाडी अतिशय सुंदर पळाली आणि मित्रांनो आजही या गाडीने बब्या आणि सर्जाची गाडी ही सुंदर पळाली। त्यांनीही सामनामध्ये 1 नंबर पटकावला आणि सलग 2 वर्ष 1 नंबरची मानकरी ही गाडी झालेली आहे। अशा प्रकारचं भव्य आणि दिव्य असं मैदान हे अजितदादा केसरी मैदान पार पडलं।